सावंतवाडी बस स्थानकातून सकाळी सुटणारी कारिवडे कालिका मंदिर बस नेहमी उशिरा सुटत असल्यामुळे कॉलेज विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। याबाबत अनेक वेळा लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे बुधवारी सकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी सावंतवाडी आगार प्रमुख निलेश गावित यांना जाब विचारत धारेवर धरले। ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे आगार प्रमुख निलेश गावित यांनी ही बस वेळेत सोडण्याची ग्वाही दिली। कारिवडे कालिका मंदिर बस सावंतवाडी बस स्थानकातून सकाळी 5:45 वाजता सुटण्याची वेळ आहे, मात्र ही बस नेहमीच पाऊण ते 1 तास उशिरा सुटते। त्यामुळे ही बस सावंतवाडीत सकाळी 8च्या सुमारास पोहोचते। त्यानंतर विद्यार्थ्यांना स्टँडवरून चालत कॉलेजला जाईपर्यंत 7:15 वाजतात। पर्यायाने पहिला तास चुकतो आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं। याबाबत सावंतवाडी आगार व्यवस्थापकांचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले होते, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळेच शिवसेना पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत सावंतवाडी आगार गाठले। कसं सांगा तुमच्या याच्यामध्ये आहे का सकाळी जर प्रॉब्लेम होते तुमचा तर काय त्रास होतो कार्यकर्त्यांना पालक मंत्री महोदयांच्या ऑफिसकडे सगळी मुलं आम्हाला गाडीचा विषय आहे ना, लोक रोज आले ऑफिसला करतो मी जर तुमच्या कर्मचाऱ्याचा आणि ग्रामीण भागातल्या सर्रास तुमच्या गाड्यांना ह्या पोझिशनला का असतात अशीच असते ग्रामीण भाग। तर ग्रामीण भागामध्ये मुलं किती दूर नाही का तुम्हाला माहित आहे, पण त्या मुलांना असं जर शैक्षणिक नुकसान होत असेल आणि काय तुम्हाला सर सांगणार याच्याबद्दल?